like and share. मुलांनो, तुम्हाला सांता क्लॉज सगळ्यांना माहीत आहे ना? लाल कपडे घालणारा, मोठी पिशवी घेऊन फिरणारा, हसरा सांता, जो चांगल्या मुलांना सुंदर गिफ्ट्स देतो. मुलेही सांताची वाट पाहतात, त्याची चित्र काढतात आणि क्रिसमसची खूप उत्सुकता असते. पण मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रातही सांतासारखाच एक आनंद देणारा माणूस आहे. त्याचं नाव आहे वासुदेव. आजही काही घरांमध्ये वासुदेवाचं आदराने स्वागत केलं जातं. आई घरातून थोडेसे तांदूळ देते आणि वासुदेव ते प्रेमाने स्वीकारतो. वासुदेव गिफ्ट्स देत नाही, पण तो देतो आशीर्वाद, शांतपणा, आनंद आणि चांगल्या गोष्टींची शिकवण. पूर्वीच्या काळात वासुदेव गावोगावी फिरायचा. टाळ चिपळ्या घेऊन तो सुंदर गाणी गात असे, कथा सांगत असे. मुले धावत यायची, हसत टाळ्या वाजवत त्याच्या भोवती गोळा व्हायची. नाचत गात वासुदेव एका गावातून दुसऱ्या गावात जायचा. तो जिथे जाईल तिथे आनंद पसरवायचा. पण आजकाल अनेक मुलांना वासुदेव कोण आहे हेच माहीत नाही. मोबाईल, टीव्ही आणि नवीन गोष्टींमध्ये तो हळूहळू विसरला जातोय. पण आता आपल्याला गरज आहे आपली संस्कृती जपायची, ती समजून घ्यायची, ती ओळखून घ्यायची. मोबाईल आणि टीव्ही थोडा वेळ बाजूला ठेवून वासुदेवाचं गाणं ऐकायचं, त्याच्यासोबत हसायचं आणि मज्जा करायची. सांता क्लॉज गिफ्ट्स देतो, वासुदेव आनंद देतो. दोघांचं काम एकच आहे, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं. म्हणून लक्षात ठेवा मुलांनो, आनंद देण्यासाठी गिफ्ट्सच लागतात असं नाही. कधी गाणं, कधी कथा, कधी आशीर्वाद. सांता क्लॉज आपल्याला आनंद देतो, पण वासुदेव आपल्याला आपली संस्कृती आठवण करून देतो. आपल्या गोष्टी जपल्या तर आपली ओळख जपली जाते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच रंजक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.